माझ्या या शहरातल्या मित्रमंडळींशी गुफ्तगू करण्यासाठी इथे एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून विविध राजकीय पक्ष कार्यरत असताना सुद्धा शहराची अवस्था अत्यंत विकट आहे। लोकसभेच्या वेळेला ज्यावेळेला मी या शहरात फिरलो त्यावेळेला मला असं जाणवलं की उशाशी धरण असताना सुद्धा या शहरामध्ये 15-15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही। शहराचा कचरा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। शासनाचे प्रतिनिधी काहीही जरी सांगत असले तरी प्रत्यक्षरित्या या शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था कचऱ्याच्या दृष्टिकोनातून आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये डीपीज ट्रान्सफॉर्मर ज्याला आपण म्हणतो हे उघडे असल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट शहरामध्ये असल्यामुळे शहरामध्ये लहान मुलांचे लचके तोडले जात आहेत। अनेक नागरी प्रश्न अतिशय उग्र रूप धारण करून या शहरामध्ये बसलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये कुठेतरी या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या ऐवजी वेगळ्या दिशेने राजकीय पक्ष चालताना मला दिसतायत। किंबहुना मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं स्टेटमेंट मी टीव्हीवर बघितलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलं की औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्ता द्या। चंद्रकांत पाटलांना मला एक विचारायचं आहे की तुम्ही एवढे सिनियर आहात, महसूल मंत्री राहिलेले आहात, तुमचं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये क्रमांक 2चं स्थान आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला स्टेटमेंट करता की नगरपालिका महानगरपालिका आमच्याकडे द्या म्हणजे आम्ही शहराचं नाव बदलू, एकतर तुम्ही वेडे आहात का तुम्ही या शहरातल्या लोकांना वेडं समजता, हा मला त्यांना थेट प्रश्न विचारायचा आहे। कारण शहराचं नाव बदलणं हे महानगरपालिकेच्या कक्षेच्या बाहेरचं काम आहे। निश्चितच महानगरपालिका ठराव करू शकते, ज्याचा ठराव ऑलरेडी झालेला आहे। मात्र या शहराचं नामकरण कसं करायचं, काय करायचं याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकार घेणार आहे आणि अशा स्थितीमध्ये एखादा जबाबदार माणूस दिशाहीन आणि अतिशय थिल्लर असं ज्यावेळेला स्टेटमेंट करतो त्यावेळेला तो त्याच्या मूर्खपणाचं ज्वलंत उदाहरण लोकांसमोर देतोय असं मला वाटतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या थिल्लर स्टेटमेंट आणि स्टंटबाजी करण्याच्या ऐवजी या शहरातल्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता मला जास्त वाटते आणि त्यामुळे मला असं वाटलं की या शहरामध्ये विविध राजकीय पक्षांना अनेक संधी मिळून सुद्धा ज्या वेळेला शहरातलं चित्र बदलायला तयार नाही त्यावेळेला या शहरामध्ये समर्थ पर्याय आपण देऊ शकतो का याची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन या शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रायभानजी जाधव विकास आघाडी या विकास आघाडीतर्फे उमेदवार देता येऊ शकतील का, याच्यामध्ये काही निर्णय घेता येऊ शकेल का, या लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं काही सकारात्मक पाऊल उचलता येऊ शकेल का, या दृष्टिकोनातनं ही बैठक मी आयोजित केलेली आहे। मध्यंतरीच्या काळात आपण असंही बघितलं की या शहरातल्या तमाम खासगी हॉस्पिटल्सनी या शहरातल्या जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लुटलेलं आहे आणि करोनामध्ये प्रचंड बिलं लोकांकडून वसूल केली आहेत। एकीकडे राज्य सरकार म्हणतं की आमचं जनआरोग्य स्कीम आहे, केंद्र सरकार म्हणतं की आमची जीवनदायी स्कीम आहे आणि 5 लाख रुपयापर्यंत आम्ही प्रत्येक या नागरिकाला, मग तो कुठलाही राशन कार्ड धारक असो, त्याला आम्ही वैद्यकीय सुविधा खासगी हॉस्पिटल्समध्ये मोफत देणार आहे। अरे अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला एकीकडे हे वाक प्रयोग वापरले जातात बिनधास्तपणे, दुसरीकडे खासगी हॉस्पिटल्स प्रचंड लूट करतायत, त्यामुळे ही कुठेतरी विसंगती आहे आणि या शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून या शहराच्या महानगरपालिकेने अशा पद्धतीची विसंगती थांबवण्याचे काम करण्याची आवश्यकता होती। परंतु अद्यापही कुठलाही राजकीय पक्ष या खासगी हॉस्पिटल्सच्या नाकात वेसन घालायला तयार नाही आणि त्यामुळे सुद्धा या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याला कुठेतरी इजा पोचते। मला असं वाटतं की रायभान जाधव निश्चितच या शहराच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी ही आम्ही घेऊ। आपण मध्यंतरी माझा आणि एमजीएमच्या एका अधिकाऱ्याचा संभाषणाचा ऑडिओ ऐकला असेल
त्यामुळे शासनाच्या, मग ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, त्याच्या योजनांची अंमलबजावणी किती व्यवस्थित करता येऊ शकते याचं एक उदाहरण म्हणून आपण त्या संभाषणाकडे बघू शकता. त्यामुळे जर महानगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार उभे केले तर किमान त्या त्या वॉर्डातल्या उमेदवारांच्या मतदारांना निश्चितच या विविध हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचार होतील अशा पद्धतीचं निश्चितच आम्ही आयोजन करू शकू. मला असं वाटतं की आपण पुणे महानगरपालिकेचं एक उदाहरण जर घेतलं तर तिथल्या महानगरपालिकेच्या लोकांनी तिथे जन आरोग्याच्या सुविधेला त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक ठराव पास केला आणि हॉस्पिटल्सला सांगितलं की तुमचं जे रेट आहे, तुम्ही जे कोरोनामध्ये किंवा इतर आजारांच्या व्यवस्थापनामध्ये जो लोकांकडून पैसा जमा केलेला आहे, खरं म्हणजे तो पैसा हा जन आरोग्यामधून राज्य सरकारने दिला पाहिजे, केंद्र सरकारने दिला पाहिजे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये त्या लोकांकडून जे तुम्ही पैसे घेतलेले आहेत हे चुकीचं आहे. इथून पुढे जन आरोग्यामधून लोकांना ट्रीटमेंट द्या, जन आरोग्याची पर्सेंटेज वाढवा, अशा पद्धतीचा ठराव महानगरपालिका पुणेने घेतला. पण तशा पद्धतीने अजूनही आपल्याकडे काही झालेलं नाही. अर्थात मध्यंतरी प्रशासक नेमले, परंतु त्याच्या अगोदरपासूनची ही स्कीम आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की अशा पद्धतीचे अनेक विषय, खरं म्हणजे लोकांचे, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की उशाची धरण आहे परंतु पाणी प्यायला नाहीये, कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये. आपण बघितलं असेल, मी मध्यंतरीच्या काळामध्ये संभाजीनगरचा कचरा उचलून कन्नडला नेला आणि तो प्रक्रिया करून त्याचं खत तयार करून मोफत शेतकऱ्यांना वाटलेलं आहे. ही एक सत्य परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे खताचं व्यवस्थापन होऊ शकतं, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन होऊ शकतं, लोकांच्या आरोग्याचं व्यवस्थापन होऊ शकतं, दैनंदिनरित्या लोकांना येणाऱ्या अडचणींना निश्चितच कुठेतरी न्याय मिळू शकतो. पण हे करण्याची भूमिका हे राजकीय पक्ष घेताना दिसत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि उलट दुसरीकडं औरंगाबादचं संभाजीनगर करू, फक्त महानगरपालिका हातात द्या, अशा पद्धतीचा अतिशय चिल्लर असा, ज्याला आपण शब्द वापरू शकतो, स्टेटमेंट राज्याचा नंबर 2चा नेता जर करत असेल तर राज्यासाठी आणि संभाजीनगर शहरासाठी ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे उमेदवार आम्ही उभं करायचे किंवा कसं, या संदर्भातली ही मीटिंग आम्ही आज आयोजित केलेली आहे. त्यामुळे या मीटिंगमध्ये आम्ही विचारविमर्श करू आणि निश्चितच आम्हाला जर पर्याय देण्यासारखी परिस्थिती असली तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रायबान जाधव विकास आघाडीचे उमेदवार आम्ही निश्चित उभे करू. आणि त्यावेळेला आमच्याकडे कुठला पैसा नाही, आमच्याकडे कुठली साठ संपत्ती नाही, आम्ही कुठलंही स्वतःला कुठेही काही मोठेपणाचे आम्ही भुकेर नाही. आमचं काही हेलिकॉप्टर उतरणार नाही आणि आमचं काही विमान उतरणार नाही. आमच्याकडे काही देशाचा नेता प्रचाराला येणार नाही, आमच्याकडे काही महाराष्ट्राचा नेता प्रचाराला येणार नाही. आम्ही लोकलचे लोक आहोत, पण आमचं या लोकलच्या लोकांचं मत सर्वश्रेष्ठ आम्ही मानतो, जनतेचं मत सर्वश्रेष्ठ आम्ही मानतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करण्याची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं या मीटिंगच्या नंतर निर्णय घेता आला तर घेऊ, किंबहुना जर गरज पडली अजून एक आम्ही मीटिंग घेऊ, अजून त्या ठिकाणी लोकांची चर्चा विमर्श करू. आणि कुठलंही ज्याला आपण म्हणतो हिंदी में जिसको बोलते हैं कि तामझाम न करते हुए, कोई हमको तामझाम नहीं करना है. हम सादे लोग हैं मगर हम काम करने वाले हैं और हमको काम ही चाहिए. दिन ब दिन बदतर होती जा रही है और ऐसे सिचुएशन में कोई भी पॉलिटिकल पार्टी, कोई भी नेता इसमें कुछ करने को तैयार नहीं है. सब अपने अपने घरों में बैठे हुए हैं. ऐसी सिचुएशन में इन लोगों को सपोर्ट करने की जरूरत है और हम चाहते हैं कि हम इन लोगों को सपोर्ट करें. बाकी जो कार्यकर्ता निर्णय लेंगे वो निर्णय हम प्रेस को जब होगा हम जरूर बताएंगे और सभी जाति धर्म को साथ में लेकर हम आगे चलने वाले हैं. बीच में एक स्टेटमेंट हुआ था माननीय उद्धव ठाकरे जी का, मुझे बहुत अच्छा लगा. उन्होंने कहा कि औरंगजेब ये सेक्युलर नहीं था. ये बात सही है कि औरंगजेब सेक्युलर नहीं था और ये मुझे लगता है कि इस हमारे औरंगाबाद के, जिनको लोग कहते हैं कि हर्षवर्धन यादव की वजह से चुन के आए हैं, एक्चुअली मुझे लगता है कि इम्तियाज जलील ये चंद्रकांत खैरे जी के चेले हैं. चंद्रकांत खैरे जी ने उनको खड़ा किया ताकि हिंदू मुस्लिम हो जाए और फिर वो खैरे साहब चुन के आ जाए, मगर दुर्दैव से वो नहीं आ पाए. लेकिन उनको भी, इम्तियाज जी को भी ये मानना पड़ेगा कि औरंगजेब ये सेक्युलर नहीं था, औरंगजेब कम्युनल आदमी था. सिर्फ हिंदुओं को कम्युनल बोलना ये बात ठीक नहीं है. इस्लाम मुस्लिम समाज में भी अगर कोई सिर्फ मुस्लिम समाज की बात करता हो, हिंदू को बाजू में रख करने के चलने की बात करता हो, तो वो आदमी सिर्फ मुस्लिम होने की वजह से सेक्युलर नहीं होता है.
हम सारे धर्मों को साथ में लेके चलने की बात करते हैं, तभी सेक्युलरिज्म इसमें आता है। पुरावे काय आहे तुमच्याकडे की चंद्रकांत खैरेला इम्तियाज जलील वकील होते, पुरावा आहे? 100% माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ प्रसंग आल्याच्या नंतर मी ते प्रेस समोर उपस्थित करेन. कशावर म्हणताय, कशा आधारावर म्हणताय तुम्ही आता? मोठ्या प्रमाणावर पुरावे असल्याचं मी आत्ताच म्हटलंय. वेळ प्रसंग आल्यावर प्रेसच्या समोर ते पुरावे निश्चितच मी देईन. माझ्या नावाने जे खापर फोडायचा प्रयत्न केलेला आहे, खरं म्हणजे असा कुठलाच धर्म नाही, असा कुठलाच समाज नाही जो ज्याला तुम्ही म्हणू शकता की तुम्ही खासदार होऊ शकत नाही. कारण हा देश आणि या देशाचं संविधान हे सेक्युलर संविधान आहे. त्यामुळे ह्याच्यामुळे मुसलमान निवडून आला म्हणजे मुस्लिम माणसाने निवडून येऊ नये असं काही म्हणणं आहे कोणाचं. मुळात ती गोष्ट चुकीची आहे. आणि दुसरी गोष्ट, चंद्रकांत खैरेने जर इम्तियाज जलीलला उभं केलं होतं तर मग ही बाजी पलटली कशी काय? हे बघा, हे जिल्ह्याचं अनेक वर्षांचं सूत्र आहे आणि या सूत्रामुळेच हा जिल्हा अधोगतीला गेलाय, किंबहुना हे शहर अधोगतीला गेलंय. या शहरामध्ये विकासाचा विचार कमी होतो आणि धार्मिक प्रचाराचा विचार जास्त होतो. त्यामुळे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचे धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे अशाच स्वरूपाचा हे एक पाऊल होतं असं माझं मत आहे. आणि निश्चितच त्याचा फायदा चंद्रकांत खैरेंना झाला नाही असं पण म्हणू शकत नाही. कारण चंद्रकांत खैरेंचं गेल्या अनेक वर्षांचं जर काम आपण बघितलं तर कुठलाही माणूस त्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेत नव्हता. फक्त ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण झाला त्यावेळेला चंद्रकांत खैरेंचं मतदान वाढलं, ही मात्र वस्तुस्थिती मला वाटते. इम्तियाज जलील के बारे में, तो इम्तियाज जलील तो आपके दोस्त है, क्लासमेट है. जब चुनकर आए थे तभी आपने ये कहा था और आप कह रहे हैं कि खेरे साहब ने खड़े कर दिए होंगे. इम्तियाज जलील जिले के खासदार हैं. पॉलिटिक्स का फील्ड होने की वजह से निश्चित स्वरूप से एक दूसरे से पहचान है. मगर ऐसे होते हुए मुझे लगता है कि ये कहना कि वो आपके क्लासमेट हैं, तो मुझसे उम्र में बहुत बड़े हैं, मेरे वो क्लासमेट हो नहीं सकते. और दूसरी बात कि ऐसा कहना कि भाई आपकी और उनकी बहुत नजदीकी दोस्ती है, ये भी बात उचित नहीं है. जैसे जर्नलिस्ट होते हैं, जैसे डॉक्टर्स होते हैं, जैसे इंजीनियर्स होते हैं, जैसे अपने अपने फील्ड के, आप अभी भले ही अलग अलग चैनल से हो, बाहर जाके तो बात एक ही करेंगे ना. तो पॉलिटिशियंस में भी वो एक क्या बोलते हैं ना, ब्रदरली फ्रैटर्निटी जो होती है वो होता है, लेकिन उसके ऊपर कुछ नहीं. आप आपकी चैनल चलाएंगे, ये इनकी चैनल चलाएंगे. हर्षवर्धन जाधव हमेशा सुर्खियों में क्यों बने रहते हैं, क्या वजह है? पता नहीं भाई, मुझे लगता है ये ऊपर वाले की करामत है, इसलिए हो रहा है. खुद बन जाते. मुझे ये लगा, मुझे पता ही नहीं था कि प्रेस यहाँ पे है. मैंने तो अपने 4 दोस्त बुलाए थे कि भाई देखेंगे इसमें क्या कर सकते हैं. अब मुझे कन्वर्टे जी का फोन आ गया बीच में, बोले तुम कहाँ हो. मैंने कहा यार मैं तो आ रहा हूँ. बोले ऐसे कैसे, हम तो 1 घंटे से बैठे हैं. मुझे पता ही नहीं प्रेस आई है. तो मुझे भी नहीं पता कि ये क्या चलता है. ये शायद खुदा की तरफ से, भगवान की तरफ से, अल्लाह की तरफ से, ईश्वर की तरफ से ये चल रहा है. और बहरहाल मैं क्या कर सकता हूँ, चल रहा है तो बहुत अच्छी बात है. वजह क्या है? मेरे हर मामले में लोग दिलचस्पी लेते हैं. ये मैं अब खुशनसीबी है या बदनसीबी है मुझे खुद नहीं पता. लेकिन मुझे बड़ा ताज्जुब हो रहा है कि एक साधारण आदमी जो कि लोकसभा चुनाव हार गया है, जो कि विधानसभा चुनाव हार गया है, जिसके फैमिली में सारे दुनिया के इश्यूज चालू हैं, जिसमें पता नहीं क्या क्या चीजें जिसकी लाइफ में हो चुकी है, जो अभी 2 महीने जेल में से रह करके आया है. हाँ, उसके बैठक में औरंगाबाद संभाजी नगर की पूरी प्रेस अगर आकर के रुक के वो पूछना चाहती है उससे, तो मुझे तो लगता है कि मैं तो बड़ा खुशनसीब आदमी हूँ भाई. क्योंकि अगर ऐसा होता है तो इट इज अ गुड थिंग. व्हाट इज बॅड इन. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही थोडंसं व्यवस्थित पद्धतीने त्याचं उत्तर द्यावं. Yes. तुम्ही म्हटलात की 2 महिने तुम्ही जेलमध्ये होता. हो. 2 महिन्याचा जेलमधला प्रवास कसा होता? जेलमध्ये जसं मला असं वाटतं की वीट जशी भट्टीमध्ये टाकल्याच्या नंतर कडक होते, तसं जेलमध्ये राहिल्याच्या नंतर सुद्धा माणूस असा होतो जो थोडाफार पण त्याच्यामध्ये असा थोडा हे असतो, तो स्थिर होऊन तो कडक होतो आणि मजबूतीने उभा राहतो. वीट भट्टीतली वीट आणि जेलमधलेला आलेल्या माणसामध्ये काहीही फरक नाही. दिनक्रम कसा असायचा तुमचा साधारण 2 महिन्याच्या कालावधीत? तुम्हाला काही वाटायचं की बाबा आपल्याला जामीन मिळेल, नाही मिळेल? प्रत्येक कैदीला असं वाटतं की आपल्याला जामीन लवकर मिळाला पाहिजे.
म्हणजे जेलमध्ये जर कुठल्या कैद्यांमध्ये काही चर्चा असेल तर एवढीच असते की तू कधी जाणार आणि मी कधी जाणार. पण जेव्हा भाग्यात दिलेलं असतं त्यावेळेला जातो. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे लाल गेटच्या बाहेर पाय पडोस तर तुमचं काही खरं नाही. लाल गेटच्या बाहेर पडलं तर तुम्ही निघाल असले तर मला वाटतं आता आपण फोकस जो केला पाहिजे तो शहरातल्या प्रश्नांच्या संदर्भात करण्याची आवश्यकता आहे. अर्थात तुम्ही जे म्हणताय की कुठल्या व्हिडिओजना हिट जास्त होतात आणि कुठल्या व्हिडिओजना हिट कमी होतात, परंतु ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की जर तुम्ही लोकांची प्रामाणिक राहिला तर ट्रॅक्टर निशाणीवर पण तुम्ही 2,84,000 मतं घेऊ शकता. आम्हाला विजयाची अपेक्षा होती तुमच्या. तुम्ही 2,84,000वर समाधानी आहात? विजय मिळाला असता, परंतु मी पहिलंच स्टेटमेंट केलं होतं की या शहरामध्ये दुर्दैवाने, जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने धार्मिकतेचा वापर राजकीय पोळ्या भाजण्यासाठी करत जाण्याची आतापर्यंतची प्रथा झालेली आहे. आणि ती प्रथा मी खरं म्हणजे मोडण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या जयंतीला एखादा मुस्लिम समाजाचा माणूस येऊ शकतो का? का मुस्लिम समाजाच्या माणसाला शिवजयंतीचा अधिकारच नाही आहे. त्यामुळे त्यावेळेला जहाल इस्लामाचा प्रचार करणाऱ्या एका पक्षाच्या विधानसभा सदस्यांना मी शिवजयंतीला बोलवलं होतं. माझा उद्देश त्याच्यामध्ये एवढाच होता की हिंदू मुस्लिम हा वाद मिटावा आणि या जिल्ह्यामध्ये विकासाचं वातावरण तयार व्हावं. दुर्दैवाने ते अजून झालेलं नाही. प्रयत्नांती परमेश्वर. मी तुम्हाला पुरावे देईन. लोक आहेत, सांगणारी माणसं आहेत आणि त्यावेळेला हे निश्चितच होईल. पण मला असं वाटतं, माझी प्रेसला अशी विनंती आहे की एक कुठेतरी वेगळं वळण देण्याच्या ऐवजी जे मुद्दे या शहराच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ते मुद्दे प्रेसनी अधोरेखित करावे. हर्षवर्धन जाधवांनी चंद्रकांत खैरेला काय म्हटलं किंवा चंद्रकांत खैरेंनी सखारामला काय म्हटलं, गोपीचंद पाडळकरांनी शरद पवारांना काय म्हटलं आणि धनंजय मुंडेंनी अमक्याला काय म्हटलं, ह्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही. लोकांना इंटरेस्ट आहे आम्हाला प्यायला पाणी मिळतं का. लोकांना इंटरेस्ट आहे आमच्या गल्लीत मोकाट कुत्रे फिरणार नाही त्याची व्यवस्था काय करणार आहात. तसं असतं तर लोकांना त्याच्यामध्ये जास्त हिट्स मिळाले नसते. काय तुम्ही म्हणताय त्या विषयात जरच लोकांना इंटरेस्ट असतात, बाकीच्या विषयात जर इंटरेस्ट नसता तर तुमच्या स्वतःच्या व्हिडिओला जे लाखोंचे हिट्स मिळत आहेत युट्यूबला ते मिळाले नसते ना. लाखोंचे हिट्स मिळतात कारण मी लोकांची भाषा बोलतो. तुमच्या दुसऱ्या व्हिडिओच्या बाबतीत माझे दुसरे व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला जास्त इंटरेस्ट. मला नाही, सगळ्यांना हिट्स वाचत. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की नुकतंच सध्या राज्यामध्ये संजय राठोड, तर माझं बोलणं झालंय. प्रश्न मी हा बोला. राज्यात नुकतंच संजय राठोड यांचं प्रकरण खूप जोरात गाजतं आहे. काल त्यांनी तिकडे शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं. पूजा चव्हाणची आत्महत्या झाली. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? नाही, मला त्याच्यातली माहिती नाहीये त्यामुळे मी त्याच्याबद्दल कुठलंही कमेंट करणार नाही. जोपर्यंत मला त्याच्यातली माहिती मिळत नाही तोपर्यंत कमेंट करणं उचलली जी लावली टाळायला असला प्रकार मी आयुष्यात कधी केला नाही करणार. ही पहिली बैठक आयोजित केली आहे. मला अजून माझ्या मित्रांशी माझं बोलणंही झालेलं नाही. त्यामुळे माझं एकदा बोलणं होऊ द्या. माझी धोरण माझं कशाबद्दल मी हे सगळं करतोय हे मी आता सगळं तुम्हाला सांगितलंय. ही चर्चा माझ्या लोकांबरोबर करून जो निर्णय होईल तो मी निश्चितच आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रित करीन. आणि मग त्या दिवशी मात्र कन्वर्टे साहेब त्या दिवशी मात्र 1 मिनिटही मी लेट होणार नाही. जर मी 5 वाजता तुम्हाला सांगितलं तर मी 4:30ला इथे येईन. मला आज मुळात हेच माहित नव्हतं की तुम्ही सगळे जण आलाय. मला जर माहिती असतं तर मी सगळं हे सोडून आलो असतो. सर्वसाधारणरित्या आजची बैठक ही फक्त इंटरनल बैठक होती की काय करायचं रे आपल्याला, हे असं आहे आणि हे असे चंद्रकांत पाटील बडबडतात. अशा वेळेला आपण भूमिका घ्यायची का, आपण उतरायचं का याच्यामध्ये, ही चर्चा करण्यासाठी ही बैठक होती आणि आहे. किंबहुना आपण डिस्पस झाल्याच्या नंतर ती बैठक. आप अभी किस पक्ष में है? और मैं किसी भी पक्ष में नहीं हूँ. मैं अभी इंडिपेंडेंट हूँ. मैंने रायभान यादव विकास आघाड़ी नाम से एक पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन रजिस्टर की है. पिछली बार कन्नड़ विधानसभा मतदार संघ में जिला परिषद पंचायत समिति के चुनाव हम लड़े और नगर पालिका के चुनाव भी हम लोग लड़े इस रायभान यादव विकास आघाड़ी के माध्यम से. और इसका रजिस्ट्रेशन होने की वजह से महानगर पालिका के इलेक्शन में भी इसका हम यूज कर सकते हैं और कैंडिडेट्स को फीड कर सकते हैं. अलायंस किससे होगा कुछ भी अभी मुझे पता नहीं है. बहुत ही प्रारंभिक प्राइमरी मीटिंग आज होने वाली है. एमआईएम के बारे में आपके दिल में जो है या एमआईएम वालों के
दिल में जो आपके बारे में, उसका भी उपयोग होगा ये इलेक्शन में। देखिए, एक हमदर्दी। मुझे लगता है कि मैं विकास के बारे में ही मुझे बात करना है। ये ऑफशूट्स जो हैं इसमें मुझे कोई दिलचस्पी नहीं है। मुझे लगता है कि इस शहर के अंदर बात होनी चाहिए डेवलपमेंट की, जो हो नहीं रही है। बात हो रही है पॉलिटिक्स की, बात हो रही है कम्युनलिज्म की, लेकिन बात कहीं डेवलपमेंट की नहीं दिख रही है। तो यहाँ पे डेवलपमेंट की भी बात करने वाला कोई बंदा हो, ऐसे लोगों को लगता है, ऐसा मुझे फीलर्स आ रहे हैं, मुझे लगता है मुझे उसके बारे में ही बात करनी है। इलेक्शन के टाइम में कहीं ये तो नहीं होगा कि जो हर्षवर्धन यादव को फिर वो टाइम में इमोशनली कर दिया जाएगा पारावी फैमिली मैटर को लेकर? देखिए, फैमिली मैटर तो मेरा फैमिली कोर्ट में चल रहा है, आपको तो सब पता है, सारी दुनिया को सारी चीजें पता है, होता रहेगा उसके हिसाब से। अभी क्या बोलते हैं ना, वो कौन सा शेर है, हम तो अकेले ही चले थे, ऐसा वो शेर है, क्या शेर है बताइए, आप ही बताइए। मैं अकेला ही चला था जाने पे मंजिल, मगर लोग साथ आते गए। तो ऐसा है, मैं तो अकेला चलता हूँ, देखते क्या होता है। आज बहुत ज्यादा मूड में नहीं है आप? आज ज्यादा बहुत मूड में नहीं है? मूड में मतलब आपको क्या, मतलब आज बहुत हमेशा से हटकर? मूड में मतलब आपको क्या चाहिए कि मैं डांस करूं या गाना गाऊं? डांस नहीं मतलब जो हमेशा